लातूर शहर आणि जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाचा चटका गरमीमुळे नागरिक हैराण झाले तर दुपारनंतर तापमानात प्रचंड वाढ होत असल्यामुळे नागरिक दुपारनंतर घराबाहेर पडतच नाहीत। त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय तर दुपारी वाहनांची रेलचेल देखील अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळते। लातूरच्या उड्डाणपुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। सध्या लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये जर तापमान बघायला गेलं तर दिवसेंदिवस तापमानाचा पारा हा वाढत चाललाय। आज जर तापमान पाहायला गेलं तर जवळपास 39 अंश सेल्सिअस इतकं तापमान लातूर शहरात आणि लातूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि जर पाहतोय याचा परिणाम मी सध्या उभा आहे लातूरच्या उड्डाणपुलावरती आणि या उड्डाणपुलावरची दृश्य आपणासाठी दाखवतोय। या ठिकाणी भर दुपारची वेळ आहे, दुपारचे 3 वाजता आहेत आणि या दुपारच्या वेळेस वाहनांची जी वर्दळ आहे ती पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेली दिसते। ज्या सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहनांची इतक्या मोठ्या प्रमाणात रेलचेल होते की वाहनांना जागा करून देणं किंवा वाहतुकीला शिस्त लावणं कठीण होऊन जातं। मात्र दुपारच्या वेळी जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीने शुकशुकाट जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे वाहनांची वर्दळ जी आहे ती कमी झालेली आहे। आणि अशाच पद्धतीचं जर दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला तर ही रेलचेल जी आहे ती अत्यंत कमी होणार आहे। आणि दुसरा भाग म्हणजे लातूर जिल्ह्याच्या औराद शहाजनी भागामध्ये तर उन्हाचा जो पारा आहे तो 41 अंश सेल्सिअसच्या देखील वर पोहोचलेला आहे आणि दिवसेंदिवस हे तापमान वाढत जाणार आहे। आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा जो तापमानाचा अंशांश आहे तो सर्वाधिक आहे। गेल्या मार्च ते महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंतचा आजचं हे तापमान आहे ते सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलेलं आहे। आणि याचबरोबर आरोग्य खात्याने देखील नागरिकांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे इशारा दिलेला आहे की उष्णतेमुळे किंवा उन्हामुळे उष्माघाताची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.